तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, राज्यात दोन मोठे चक्रीवादळ तयार झालेले आहेत, एक बंगालच्या खाडीमध्ये तसेच एक अरबी समुद्रामध्ये। त्याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय। आज आपल्याला 25 ते 30 जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळते। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला या सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला अक्षरशः रेड अलर्ट पाहायला मिळतोय। या भागामध्ये अक्षरशः पावसाचा हाहाकार आपल्याला पाहायला मिळतोय। तर जाणून घेऊयात सविस्तर अपडेट काय असणार याविषयी। तत्पूर्वी तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्यावं। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील कमेंट करून नक्की कळवा। तर आपण आज जसं की बघू शकताय स्क्रीनवरती, आपल्याला बारामती, इंदापूर, कुर्डुवाडी, परांडा, बार्शी, वैराग, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये आपल्याला अक्षरशः रेड अलर्ट पाहायला मिळते। ढगफुटी सदृश पाऊस दुपारनंतर लगेचच या भागात पाहायला मिळते। कळंब, केज, भूम, परांडा, वाशी, चौसाळा, येळम, धारूर या भागामध्ये आपल्याला अंबाजोगाई, घाट, नांदूर या भागामध्ये, बर्डापूर या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळते। अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, माजलगाव, गेवराई या भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, पैठण, वैजापूर, श्रीरामपूर, गंगापूर, कन्नड या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी आज आपल्याला दिवसभरात पाहायला मिळते। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भात देखील आपल्याला नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते। तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या सर्वत्र भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, आजपासून आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये पुढील 5 दिवस भयंकर मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळतोय। एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आपल्याला मराठवाड्यामध्ये, तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तसेच विदर्भामध्ये, तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये, खानदेशमध्ये, तसेच आपल्याला सर्वच राज्यामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते। मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या। थोड्याच वेळानंतर आपण पुन्हा एकदा एक दुपारच्या नंतरच्या हवामानाचे अपडेट आपण लगेचच घेऊन येणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।